तांदूळ सुकवण्यासाठी गच्चीवरती गेलेल्या महिलेचा तोल जाऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बदलापूर शहरामध्ये घडलेली आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सध्या बदलापूर पूर्व येथील सूर्यनगर येथे सध्या आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात हीच चिंतामणी प्लाझा अपार्टमेंट आहे। या एव्हिंग वरती आपण बघू शकतो टेरेसवर तांदूळ सुकवण्यासाठी एक महिला गेली होती आणि तिथे गेल्याच्या नंतर काही तासांपूर्वी म्हणजे अगदी 2 ते 3 तास झालेले आहेत ती महिला वरती गेल्याच्या नंतर तिचा तोल जाऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। त्या महिलेचा खरंच तोल गेलता का तिने आत्महत्या केली हे पोलीस तपासात नंतर समोर येणार आहे। परंतु येथे धक्कादायक ही घटना घडल्याच्या नंतर संपूर्ण परिसरामध्ये एक असंतोष पसरलेला आहे। सगळ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। तात्काळ या ठिकाणी पोलीस आले, त्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण या घटनेचा पंचनामा जो आहे तो करण्यात येतोय आणि याच चिंतामणी प्लाझा इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। इथे आपण जर पाहिलं तर आताही रक्त सांडलेलं आहे, परंतु ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवत नाही आहोत। परंतु ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्याच्या नंतर जे या इमारतीत राहणारे स्थानिक असतील, रहिवासी असतील, ते इथे धावून आले। त्यांनी त्या महिलेला तात्काळ लगेच शेजारीच असणाऱ्या सूर्य हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु तिथे गेल्याच्या नंतर त्या महिलेला मृत घोषित करण्यात आलं आणि पुणे ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी तिला नेण्यात आलं आणि या घटनेनंतर एक भीतीचं असं वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये पाहायला मिळते। काही स्थानिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर, तुम्ही इथेच राहता का, या परिसरातच राहतात? मी 19 नंबर वार्डामध्ये राहतो। काय घडलं नक्की, तर काय घडलं होतं? हे चिंतामणी प्लाझामध्ये अण्णासाहेब तुम्ही जावा आणि पहा काय प्रकार घडलाय ते। त्या बायला कोणी ढकलून दिलंय की काय वर्ण सुसास केलंय की काय, या बाबतीत तुम्ही खात्री करा। तर या माझ्या आधी हा प्रकार होऊन गेलेला होता, ते काही ठाऊक नाही। आल्याच्या नंतर तुम्ही लोकांशी बोलले का, काय बोलले? इथे लोक कोणी नाही उपलब्ध, इथं एक लोक कोणीच उपलब्ध नव्हते जो त्यांचे सुशांत, हे सगळं सुशांत होतं वातावरण। आणि रक्ताच्या खाली चिंतामणी प्लाझाच्या खाली ज्या गाड्या उभ्या आहेत मेन गेटच्या पाठीमागे रक्ताचा सडा पडलेला होता। असं एवढे म्हणलं बाबा मग असे प्रकार झाले तर काय झालं, तर म्हणजे एवढंच की बाय पडले एवढंच माहिती आहे, पुढं काय घडलं काय माहिती नाही। वातावरण सगळीकडे पाहायला नाही, इथलं वातावरण आता सगळं शांत, आता शांत आहे, तसं काही इजी नाही। पब्लिक काही जमा झालेली नाहीत। आम्ही वामनशेठ बारको म्हात्र्यांचे 19 वार्डाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, हे सांगायला आम्ही विसरणार नाही। तेच म्हणलं त्यांना आधी सांगितलं आणि आता पण सांगतो, आम्ही कार्यकर्ते या नात्याने आम्ही या भागामध्ये कार्यरत आहोत। तुम्ही ते आल्याच्या नंतर आता बघू शकतो आताही तिथे रक्त सांडलेलं आहे। तुम्ही स्थानिकांना सांगितलं का ते साफ करण्यासाठी वगैरे? नाही, रक्त सांगाळलेलं आहे, ते काय अजून ताजं दिसतंय, ते दिसण्यामध्ये दिसतंय त्याचा। नक्कीच आपण बघू शकतो हा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे। या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण परिसरामध्ये एक असंतोष पसरलेला आहे। खरं तर काही वेळापूर्वीची घटना घडलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण भागात जर आपण बघितलं तर एक भयानक अशी शांतता पाहायला मिळते। पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा जो आहे तो तपास करण्यात येतो। सकाळी 9च्या दरम्यान जेव्हा या महिलेला या इमारतीच्या लोकांनी पाहिलेलं तेव्हा त्यांनी गाऊन घातला होता, परंतु टेरेसवरती जाण्यासाठी त्यांनी त्यांच्याच इमारतीमधील एका महिलेकडनं टेरेसची चावी घेतली आणि त्या वरती गेल्या आणि वरती गेल्याच्या नंतर एक मोठा आवाज झाला। मोठा आवाज झाल्याच्या नंतर या इमारतीमध्ये राहणारी सगळी लोक जे आहेत ते खाली धावत आली, परंतु या घटनेनंतर खाली आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की त्यांच्याच इमारतीमध्ये राहणारी जी महिला होती ती मृत अवस्थेत पडलेली। त्यामुळे नक्कीच या संपूर्ण इमारतीत राहणाऱ्या, या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि पोलीस तात्काळ या ठिकाणी दाखल झाले। पोलिसांच्या माध्यमातूनही या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो युद्धपातळीवरती केला जातोय। या घटनेविषयी प्रत्येक अपडेट पोलिसांकडेही आम्ही जाणार आहोत, त्यांच्याशीही संवाद साधून त्यांच्या माध्यमातून काय माहिती आमच्यापर्यंत पोहोचते तीही प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येक बातमी, प्रत्येक समस्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।